नमस्कार मैत्रिणींनो, तर मी तुम्हाला स्ट्रेट लाईनचा ब्लाउज जो होता तो शिकवलेला आहे। आता मी तुम्हाला प्रिन्स कट ब्लाउज जो असतो तो कशा पद्धतीने कटिंग करायचा असतो त्याची आपण आज मेजरमेंट ड्राफ्टिंग करून पाहूया। कारण एकाच भागात मी सांगितल्याप्रमाणे सर्व कटिंग होणार नाही, तर आज आपण समोरचा भाग पाहूया, उद्या आपण आज आपण समोरचा भाग पाहूया, उद्या आपण पाठीमागचा भाग कटिंग करूया व नंतर आपण ब्लाउज वरती ठेवून कशा पद्धतीने डाट मायनस करून आपण ब्लाउज शिवायचा असतो ते तुम्हाला शिकवते। तर पहिल्यांदा मापे कशा प्रकारची व कशा पद्धतीने आहेत पहा। आता इथे पहा, मी आता 32 इंचाची मेजरमेंट घेतलेली आहे, कारण 34 इंचाचं शिकवून झालेलं आहे। आता 32 इंचाचं पाहूया। तर त्याच्यासाठी छाती पहा 32 इंच आहे, कमर घेर 27 आहे, समोरची उंची ब्लाउजची जी आहे ती 14.5 इंच आहे, शोल्डर 14 इंच आहे, पूर्ण शोल्डर आहे ही शोल्डर। पाठीमागची उंची जी आहे ती 13 इंच आहे। आता पहा, समोरची उंची 14.5 व पाठीमागची 13, हा डिफरंट आहे। पुढचा गळा जो आहे तो 6.5 आहे, भाई 9.5 इंचाची आहे, अपेक्स टू शोल्डर जे आहे ते 9.25 इंच आहे व अपेक्स टू अपेक्स 7.5 इंच आहे। भाईची जी रुंदी आहे की म्हणजे जो घेर भाईचा आहे तो 9.25 आहे। पाठीमागचा गळा जो आहे तो आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो। तुम्हाला जर बोट नेक हवा असेल तर आपण बोट नेकचं ही इथं मेजरमेंट टाकूया, किंवा तुम्हाला सिवलेस ब्लाउज शिवायचं असेल तर आज मी सिवलेस ब्लाउजचं मेजरमेंट कशा पद्धतीने असते ते मी शिकवते। कारण आपल्या प्रिन्स कटमध्ये सिवलेस ब्लाउज ही खूप सुंदर दिसतं, तर त्याच्यासाठी मी सिवलेस ब्लाउज हाच जो माप आहे, ही जी मेजरमेंट आहे ती आपण सिवलेस ब्लाउजच्या पद्धतीने कशा पद्धतीने शिवायची असते ते पाहूया। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मी अशा पद्धतीने आज कागद घेतलेला आहे, कारण प्रत्येकीकडेच ब्लाउजचं कापड असेल असं नाही, तर मी कागदावरती तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने मापे टाकायची असतात ते। आता पाहू शकता, इथे आधी मी सांगितल्याप्रमाणे आधी सरळ रेष आखून घ्यायची आहे। इथे आपण सरळ रेष आखून घेऊया। इकडच्याही साईडला सरळ रेष आखून घ्यायची, की त्यामुळे काय होईल की आपली जी मापे आहेत ती बरोबर आपल्या रेषेच्या आतमध्ये पडतील। त्यासाठी मी ही एक लाईन आखून घेतलेली आहे व ही एक लाईन आखून घेतलेली आहे। आता काय करायचं, आता सुरुवातीला जी शोल्डर आलेली आहे, शोल्डर 14 आहे, 14चा निम्मा भाग टाकायचा आहे इथे। तर 14चा निम्मा भाग 7 इंच येईल, इथे 7 इंचाला एक खूण करायची आहे। आता शोल्डरचा उतार तो जो आहे तो 1 इंच द्यायचा आहे। शोल्डर उतार 1 इंच दिलेला आहे। इथून 2.5 इंच माप घ्यायचं आहे, इथे एक पॉइंट करून घ्यायचा आहे 2.5 इंचाला। आता ही जी तिरकी रेष आहे म्हणजे शोल्डर उतार जो आहे व रुंदी आहे, अशा पद्धतीने तिरका आकार द्यायचा आहे। आता इथून जे आपलं आर्महोलचं माप पडतं ते आपण किती घेत असतो, तर छातीचा 1/6 भाग प्लस त्यामध्ये जर छाती 32 असेल तर त्यामध्ये आपण आपल्या त्यासाठी आर्महोलचं फॉर्म्युला आहे पहा, डीप नेक, कारण आपला समोरचा गळा हा डीप करायचा आहे, त्यासाठी अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे। तर 28 ते 31.75 जर तुमची छाती असेल तर छातीचा 1/6 भाग प्लस त्यामध्ये 75.75 ॲड करायचं असतं। जर तुमची छाती 32.75 ते 35.75च्या आतमध्ये असेल तर तुम्ही छातीचा 1/6 भाग प्लस 50.50 म्हणजे अर्धा इंच वाढवायचा आहे। तर आपली मेजरमेंट कुठे जाते पहा, तर आपली चेस्ट जी आहे ती 32च्या पुढे आहे, म्हणजेच 31.75च्या पुढे आहे, 32.75 मध्ये। तर आपलं जे मार्जिन येणार आहे ते आर्महोलचा फॉर्म्युला हा येणार आहे। तर हा किती आहे पहा, छातीचा 1/6 भाग प्लस त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला ॲड करावा लागेल। तर छातीचा 1/6 भाग प्लस अर्धा इंच ॲड करण्यासाठी आपण इथे आपण मेजरमेंट टाकूया। 32 छाती आहे, भागिले आपण 6 करायचं आहे। आता 5.3 इंच हे आपलं 1/6 भाग छातीचा आलेला आहे, प्लस त्यामध्ये 0.50 म्हणजेच अर्धा इंच वाढवायचं आहे। तर आपलं मेजरमेंट पहा 5.8 आलेलं आहे। आता 5.8 जे आलेलं आहे हे आपण इथे ही जी रेष आपण उतार घेतलेला आहे तिथून 5.8 म्हणजे 5.5 व त्याच्यावरती 2 रेषा, अशा पद्धतीने एक पॉइंट करून घ्यायचा आहे। हा पॉइंट जिथं आलेला आहे तिथून अगदी व्यवस्थित म्हणजेच इथे करून घ्यायचा आहे।
आता हा जो पॉईंट आहे तिथं आपण एक लाईन खेचायची आहे, म्हणजेच लाईन ओढायची आहे. इथं आपलं छातीचंही माप पडेल व आपला आर्महोलचंही माप इथे पडलेलं आहे. आता आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे. तर चेस्टचं माप टाकताना आपण ज्या वेळेला गळा डीप असतो, म्हणजेच गळा जर 6 इंचाचा असेल, 6-6.5 इंचाचा असेल, तर आपण छातीमध्ये लुझिंग हे 1.5 इंच ॲड करतो. म्हणजेच 1.5 इंच कशा पद्धतीने ॲड करायचं असतं मी तुम्हाला पूर्वीही समजून सांगितलं आहे, पुन्हा एकदा सांगते. आता पहा, छाती ते 32 आहे, तर आपल्याला लुझिंग किती घ्यावं लागेल, तर 1.5 इंच. तर 32 + 1.5 म्हणजेच 33 व 33.5 इंच. हे झालं डीप नेक. ज्या वेळेला गळा असेल त्यावेळेला आपल्याला लुझिंग हे 1.5 इंच ॲड करायचं असतं. जर तुमचा गळा पॅकमध्ये असेल, म्हणजेच तुमचा बोट नेक असेल, तर तुम्हाला 2.5 इंच लुझिंग घ्यावं लागतं. जर तुम्ही लुझिंगमध्ये नाही घेतला तर तुमचं ब्लाऊज टाईट होतो, तत्ततल्यासारखा होतो व ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. कितीही परफेक्ट शिवला तरी ब्लाऊज हा बसत नाही. त्यासाठी लुझिंग घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर त्यासाठी पहा, मी छातीचा राऊंड आलेला आहे त्यामध्ये मी 1.5 इंच प्लस करत आहे व त्याचा 1/4 भाग करून टाकत आहे. म्हणजेच काय, तर 32 प्लस त्यामध्ये आपण 1.50 म्हणजेच 1.5 इंच ॲड केलेलं आहे. आपलं 33.5 इंच मार्जिन आलेलं आहे. आता त्याचं भागिले आपण 4 करणार आहोत. आता किती आलं, तर 8.3 म्हणजेच 8 व वरती आपल्याला पाऊण इंच द्यावं लागेल. म्हणजेच 8.25 इंच आपलं मार्जिन आलेलं आहे. ते मार्जिन आपण अशा पद्धतीने देणार आहोत. पहा, इथे 8 व वरती आपल्याला 3, म्हणजेच आपल्याला 3 रेषावरती घ्यावा लागतील. 8च्या पुढे 8.25 इंच इतकं आपलं 8.25 इंच इतकं आपलं मार्जिन माप आलेलं आहे. पहा, 8.375 म्हणजेच वरचे जे 3 पॉईंट आहेत, म्हणजेच आपण इथे किती घेणार आहोत, 8.25 इंच इथे आपलं मार्जिन सहित लुझिंग पडेल, म्हणजे लुझिंग पडेल. आता इथून पुढे तुम्हाला 1.5 इंच माया जो हवा असेल तो 1.5 इंच इथे घेऊ शकता तुम्हाला, पण जास्त करून शक्यतो 1.5 इंच घ्यावा. 1.5 इंचाच्या पुढे घेऊ नये, कारण ब्लाऊज फिटिंगलाही व्यवस्थित जरी बसला तरी क्रीज येते. त्यासाठी आपण फक्त माया 1.5 इंच किंवा 1 इंच इतकाच घ्यावा. कारण लुझिंग आपण आता इथे टाकलेलं आहे, त्यामुळे आपली जी मेजरमेंट किंवा आपली जी फिटिंगची लाईन येणार आहे ती इथूनच येणार आहे. त्यामुळं आपण इथून 1.5 इंच फक्त मार्जिन ठेवलात तरी अगदी ब्लाऊज परफेक्ट बसतो. तर आता उंची घ्यायची आहे. आता ब्लाऊजचा आपण इथे छातीचा भाग टाकलेला आहे. आता उंची घेताना आपण जो शोल्डर आलेले आहे त्याचा मध्य करून इथून आपली लेंथ टाकायची आहे. आता पुढची लेंथ टाकायची आहे. पुढची लेंथ आपली 14.5 इंच आलेली आहे. तर 14.5 + 1 इंच म्हणजेच 15 इंचाला इथे आपण एक प्रकारची खूण करून घेणार आहोत व इथे आपण एक रेष आखून घेणार आहोत. ही आपली इथली कमरचा शेवटचा भाग, म्हणजेच आपला कमर घेर येईल इथे. तर कमर घेर घेण्यासाठी आपण लगेच मेजरमेंट टाकणार नाही आहोत, कारण इथे आपल्याला जो डाट घ्यायचा असतो तो डाटचंही माप आपल्याला कमी करायचं असतं. तर त्यासाठी हे शेवटी आपण कमरेचा घेर घ्यायचा असतो. तर आता इथले वरची माप आपण पाहूया की ती कशा पद्धतीने टाकायची असतात. आता पहा, तुमचा जर गळा डीपमध्ये असेल तर तुम्हाला शोल्डरमधून काहीतरी वजा करावं लागतं. म्हणजेच का वजा करावं लागतं, जर तुम्ही इतकी पूर्ण शोल्डर ठेवला तर तुमचा ब्लाऊज खूप मोठी शोल्डर होईल व ब्लाऊज खांद्यातून उतरेल. त्यासाठी काय आपलं सूत्र काय असतं की ज्या वेळेला तुमची शोल्डर पूर्ण असते, म्हणजेच आपली शोल्डरचा नेक जर आपला कमी असेल तर आपल्याला शोल्डरमधून 1.5 इंच वजा करावा लागेल. म्हणजेच जर तुमचा गळा 6 किंवा 6.5 इंचपर्यंत असेल, इथे आहे पहा, जर तुमचा गळा 5.5 ते 6.5 इंचापर्यंत असेल तर तुम्हाला व तुमची शोल्डर तयार 2 इंच ते 2.25-3 इंचापर्यंत असेल तर तुम्हाला वजा इथे 1.5 इंच करावं लागतं. म्हणजेच रेडी शोल्डर तुमची किती आहे, गळा किती इंचाचा आहे व गळ्याचा पॅटर्न म्हणजेच गळ्याचा शेप कोणता आहे याच्यावरून आपल्याला ही मार्जिन वजा करावी लागते. हा रेडी शोल्डर मायनसचा चार्ट आहे. तर यामध्ये जसंच मी परफेक्ट मेजरमेंट तुम्ही ब्लाऊज शिवलेली पाहायला असाल कशा पद्धतीने अगदी परफेक्ट येतात त्या पद्धतीने तुम्हाला मी आज शिकवत आहे. म्हणजेच माझी क्लास त्या पद्धतीने चालू आहेत. तर आता
पूर्ण शोल्डरमधून आपल्याला 1.5 इंच इथे वजा करायचा आहे. का तर आपला गळा हा 6.5 इंचापर्यंत आहे. 5.5 ते 6.5 इंचापर्यंत गळा आहे व आपली रेडी शोल्डर जी आहे ती 2.5 इंच आहे, म्हणजेच 2 ते 2.25 मध्ये आहे. त्यासाठी आपण शोल्डरमधून 1.5 इंच वजा करणार आहोत. व शोल्डरचा गळ्याचा पॅटर्न जो आहे तो समोरचा राऊंडमध्ये आहे. तर आपण जी तयार शोल्डर आहे तर त्यातून आपल्याला 1.5 इंच वजा करायचं आहे. म्हणजेच काय तर 14 इंच ही फुल शोल्डर झाली. त्यातून वजा आपल्याला 1.50 म्हणजेच 1.5 इंच वजा करायचं आहे. तर आपलं जे माप येईल ते 12.5 म्हणजेच आपल्याला 12.5 इंच इथे फुल शोल्डर मिळेल. तर जे 12.5 आलं ते आपलं इथपर्यंत आलं तर त्याचा आपल्याला निम्मा भाग करायचा आहे. तर त्यासाठी आपण भागिले 2 करूया. तर आपलं जे शोल्डरचं माप आता इथे पडेल ते आपलं 6.5 इंचला 1 रेष कमी अशा पद्धतीने इथे माप पडेल. म्हणजेच हे जे आहे ते आपली मायनस झालेली एवढी शोल्डर आहे. तर आता हे आपलं मायनस झालेली शोल्डर आहे. इथं जितकं माप आलेलं आहे इथंही म्हणजेच आपला जो आर्महोल काढणार आहोत, मुंड्याचा आकार देणार आहोत, तिथेही आपण 6.5 इंचच घ्यायचं आहे. व ही आपली जी झाली ती आर्महोलची लाईन येईल. म्हणजेच इथं आपला आर्महोलला आकार येईल. तर तो आकार कशा पद्धतीने घ्यायचा असतो ते सांगते. आता इथून जितकं मार्जिन आलेलं आहे म्हणजे शोल्डर वजा करून जे मार्जिन आलेलं आहे ते आपण इथं टाकलेलं आहोत. तर इथे पहा 6.5ला 1 लाईन कमी इथे हा पॉईंट आलेला आहे. इथून आपल्याला 1.5 इंच म्हणजेच 1 इंचाला 2 रेषा कमी अशा पद्धतीने अगदी क्रॉसमध्ये एक पॉईंट करून घ्यायचा आहे. व हे जे मेजरमेंट आलेले आहे त्याचा निम्मा भाग करून घ्यायचा आहे. आता ही जी लाईन आहे ती आपण इथून सरळ जोडून घ्यायचं आहे. व इथे आकार देऊन घ्यायचा आहे. हा जो आकार आहे तो पाठीमागच्या गळ्याचा आकार झाला, म्हणजे पाठीमागच्या भागाचा आकार झाला. आपल्याला समोरचा पॅटर्नला आकार द्यायचा आहे. त्यासाठी जो मध्य आलेला आहे तिथून आपल्याला 1/2 इंच आतमध्ये एक पॉईंट करून घ्यायचा आहे. व इथून आपल्याला शोल्डरला सरळ रेष आखायची आहे अशा पद्धतीने. व इथून पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. हा आपला समोरच्या भागाचा आकार झाला. आता इथून आपल्याला तयार शोल्डर किती हवे आहे याचाही विचार करून आपल्याला इथे गळ्याची रुंदी घ्यायची असते. तर तयार शोल्डर जर तुम्हाला 2.5 इंच हवे असेल, म्हणजेच तयार शोल्डर म्हणजेच काय तर तुमचं ब्लाऊज जे असतं त्या ब्लाऊजचं जे आडव किंवा तयार जे माप येतं ते माप आपण विचारात घ्यायचं असतं. तर मी तुम्हाला दाखवते इथे. आता पहा इथे जे माप आहे ते आपलं तयार शोल्डर. कशा पद्धतीने तयार शोल्डर असतं तर हे पहा इथून इथपर्यंत जे तुमचं माप आहे, जे मार्जिन आलेलं आहे त्याला आपण तयार शोल्डर म्हणतो. तर तयार शोल्डर इथे पहा किती आहे, 2.5 इंच आहे. तर आपण 2.5 इंच जर आपल्याला घ्यायचं असेल तर इथं आपल्याला शिलाई मार्जिन सहित 3.5 इंच घ्यावं लागेल. 1 इंच ऍड करावं लागेल, कारण इकडे 1/2 इंच शिलाईसाठी जाईल व इकडे गोटपट्टीसाठी जाईल. त्यासाठी आपण जे तयार शोल्डर आहे त्यामध्ये 1 इंच ऍड करून 3.5 इंचावरती ते पॉईंट करून घ्यायचं आहे. उरलेला जो भाग आहे तो तुमची ऑलरेडी गळारुंदी पडलेली असेल. तर आता इथून आपल्याला गळारुंदीचे पॉईंट जो आहे तो इथं आलेला आहे. तर इथून आपल्याला गळा घ्यायचा असेल तर ह्याचा मध्य घ्यायचा, म्हणजे जे शोल्डर आलेले आहे 3.5 इंच त्याचा मध्य करून घ्यायचा. व इथून आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे. पहा मी गळ्याचं माप कुठून टाकत आहे, इथून टाकत नाही तर खालच्या रेषेपासून गळा जो आहे तो 6.5 इंचचा, म्हणजेच इथे एक पॉईंट करून घ्यायचा आहे 6.5. तर इथून जो 6.5 आलेला आहे इथून एक लाईन ओढायची आहे, म्हणजेच एक रेष मारून घ्यायची आहे. इकडच्या साईडला घ्यायची, कारण आपल्याला हा पॉईंट मिळालेला आहे. आता इथं जितकं आलेलं आहे इथं पहा 3.5 इंच आलेला आहे गळारुंदी. इथेही 3.5 इंच देऊ शकता, किंवा तुम्हाला जास्त हवे असेल तर इथे तुम्ही 1/2 इंच वाढवू शकता. मी 3.5 इतकीच ठेवलेली आहे. आता हा व हा भाग अशा पद्धतीने जोडायचा आहे.
व इथून आपल्याला फ्रेंच काऊने गोलाकार आकार द्यायचा आहे। तुम्हाला गोलाकार हवा असेल तर गोल देऊ शकता, दुसरा कोणता हवा असेल तर तोही देऊ शकता। तर हा झाला आपला गळ्याचा समोरचा आकार। आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला इथून टक्स द्यायचा असतो। आर्मोलला एक टक्स येतो व इथूनही टक्स येतो। आर्मोलचा टक्स काय येतो तर आपल्याला किती ब्लाऊज शिवला तर इथल्या साईडला क्रीज येते, तर ती क्रीज जाण्यासाठी, ती चुनी जाण्यासाठी आपण इथे टक्स घेतो। तर तो टक्स कसा असतो व कशा पद्धतीने घ्यायचा असतो ते पाहूया। तर तुमची छाती जर 32 मध्ये असेल तर तुम्हाला टक्स हा येणार आहे तो 2.5 इंचाचा येणार आहे। तर टक्स 2.5 इंचाचा येणार आहे। त्यासाठी आधी काय करायचं की शोल्डर पासून आपण अपेक्स पॉईंटचं माप टाकायचं आहे। शोल्डर टू अपेक्स आपलं 9.25 इंच आलं होतं। शोल्डर टू अपेक्स 9.25 मध्ये आपण अर्धा इंच ॲड करणार आहोत, म्हणजेच किती येणार तर 9.25 इंचाला इथे आपण एक पॉईंट करून घ्यायचा आहे। हा आपला अपेक्स शोल्डर टू अपेक्सचं मार्जिन झालं। तर आता इथून आपलं अपेक्स टू अपेक्स किती आलं होतं तर अपेक्स टू अपेक्स म्हणजेच मिडल पॉईंट पासून ते मिडल पॉईंट पर्यंतचे माप असतं, तर ते आलं होतं 7 इंच। 7 इंचचा मध्य म्हणजेच निम्मा भाग म्हणजे 3.5 इंच। तर 3.5 इंचाला इथे एक पॉईंट करून घ्यायचा आहे। ही आपली अपेक्सची लाईन झाली। हे आपलं अपेक्स टू अपेक्सचं मार्जिन झालं। तर आता इथून जे 3.5 आलेलं आहे इथं आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे, म्हणजेच इथं 3 इंच घ्यायचं आहे। 3 इंच मार्क करायचं। इथे जे अपेक्स टू अपेक्स आलेला आहे 7 इंच आलं होतं, त्याचा निम्मा भाग 3.5 इंच आला। 3.5 ला इथे एक खूण करून घेतली व इथे एक अर्धा इंच कमी करून घेतलेला आहे। आता इथून आपल्याला 2.5 इंचाचा टक्सला डाट द्यायचा आहे, कारण आपली चेस्ट जी आहे ती 32 आहे। 32 ला 2.5 इंचाचा डाट अगदी व्यवस्थित बसतो। तर 2.5 इंचाचा जो डाट घेतलेला आहे तो आपण जिथे अपेक्स पॉइंट आलेला आहे तिथे अशा पद्धतीने जोडायचा आहे। इथूनही अशा पद्धतीने जोडायचं आहे। आता आपल्याला इथे कमरेचं माप टाकायचं आहे, म्हणजेच किती कंबर घेर आपल्याला जो आहे तो टाकायचा आहे। तर त्याच्यासाठी काय करावं लागेल की हा जो भाग आहे पहा, कपड्यावरती आपलं माप अगदी व्यवस्थित बसतं, कागदावरती माप पडण्यासाठी अशा पद्धतीने कागद फाटण्याची शक्यता असते। तर इथून आपल्याला कमरेचा घेर किती आला होता तर कमरेचा घेर जो होता तो 24 होता, म्हणजेच किती तर 6 इंच। चौथा भाग जो आहे तो 6 इंच येणार आहे। तर इथे 6 इंचाला एक मार्क करून घ्यायचा आहे। इथे मी पहा हे जे 2.5 आहे हे मी फोल्ड केलेलं आहे व 6 इंचाला इथे मार्जिन म्हणजे चौथा भागाला मार्जिन केलेलं आहे। आता मी ते ओपन करते व इथून प्लस 1.5 इंच आपली जी शिलाई मार्जिन जी आहे म्हणजेच आपला माया जो आहे तो पुढे 1.5 इंच दिलेला आहे। आता ही रेष अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे। आता हे जे आपण डाट इथे 2.5 इंचाचा घेतलेला आहे, इथे पहा आपण किती घेतलेला आहे 2.5 इंच घेतलेला आहे। तर हे जे आहे त्याचं आपण एकदा मेजरमेंट करून घ्यायचे आहे। आता इथे पहा किती आलेलं आहे तर 6.5 इंच आलेलं आहे। तर 6.5 इंच व इथे किती आलेलं आहे तर 6 इंच आलेलं आहे, म्हणजे इथे 6 आलं व इथे 6.5 आलं। तर इथेही आपण 6 इंचालाच एक पॉइंट करून घ्यायचा, म्हणजे इथं आपला अर्धा इंच कमी होईल। हे अर्धा इंच कमी झालेलं आहे। आता हे जे अर्धा इंच कमी झालेलं आहे ते आपण इथेही अर्धा इंच कमी करायचं आहे व इथूनही अर्धा इंच कमी करायचं आहे, म्हणजे एकच मार्क पहा। इथला जो फरक आहे इथे 6 इंचाला आपण मार्क केलं, इथेही 6 इंचाला मार्क केलं। जे एक्स्ट्राचं राहिलेलं होतं ते इथे पॉइंट करून घेतला। इथे जितका पॉइंट आलेला आहे तो इथेही याच्या डबल, म्हणजे इथे जर 6 इंच आले असेल अर्धा इंच आले असेल तर इथं आपल्याला 1 इंच करावं लागेल। पहा इथं 1 इंच करायचं, म्हणजे का तर आपली ही पट्टी आहे म्हणजेच आपली जी लेंथ जास्त झालेली असते ती लेंथ कमी होण्यासाठी, म्हणजे समोरच्या भागाची पट्टी जी असते ती जास्त होणार नाही, अगदी व्यवस्थित बसेल त्यासाठी इथं जितकं आलेलं आहे म्हणजेच ह्या भागापासून हा भाग जितका मोठा झालेला आहे डिफरंट जितकं आलेलं आहे ते मार्जिन आपण इथं केलं। याच्या डबल आपण इथं अर्धा इंच आलं होतं, इथं आपण 1 इंच टाकलो व इथं पुन्हा हेच अर्धा इंच माप इथं वरून आपण इथे
अर्धा इंचला 1 पॉईंट करून घेतलो। तर अशा पद्धतीने आपण 3 मापे घेतलेली आहेत। आता ही 3 मापे आपण अशा पद्धतीने जसा पॉइंट आहे तशा पद्धतीने आपण इथे एक रेष मारायची आहे व इथून ही एक रेष मारायची आहे। आता इथून जी आहे ती इथून आपल्याला जशी आपली रेष असेल तशा पद्धतीने इथे एक रेष मारून घ्यायची आहे। आता आपल्याला हा जो डाट आहे म्हणजे आपण 2.5 इंचाचं मार्जिन केलं होतं, तर ह्याचा आपण अशा पद्धतीने मध्य करून घेऊया। इथे आपण 3 इंच आलं, पुन्हा याचा मध्य करून घ्यायचा म्हणजे इथे 1.5 इंच येईल व इथूनही याचा मध्य केला की 1.5 इंच अंतर येईल। म्हणजे आपण 4 भाग करून घेतलेले आहेत। आता शेवटचा भाग आहे तिथे आपण अर्धा इंच बाहेर जायचं आहे। इथे आपण पाव इंच बाहेर जायचं आहे व इथं आपण 0 म्हणजे इथं काहीच जायचं नाही। तर ही रेष अशा पद्धतीने आखायची आहे व ही रेष अशा पद्धतीने आखायची आहे। आकार आपोआपच तयार होईल। आता हा जो झाला आकार, आता ह्याचा निम्मा म्हणजे जिथं 2.5 इंच आलेला आहे त्याचा निम्मा भाग करायचा आहे। म्हणजे इथं पहा 2.5 इंच आहे, त्याचा निम्मा केला म्हणजेच आपल्याला 1.25 इंच मिळेल। तर 1.25 इंच आहे ते ह्या आपण इथे जो पॉइंट घेतलेला आहे, काटकोन जो घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला घ्यायचा आहे 1.25 इंच। आता जो 1.25 इंच घेतलेला आहे त्याचाही पुन्हा निम्मा भाग करून घ्यायचा व त्याच्यावरती पुन्हा आपण एक पॉइंट करून घ्यायचा। आधी 1.25 इंच घेतलं, त्याचा निम्मा पुन्हा वरती घेतला व हा जो पॉइंट आलेला आहे तो पॉइंट याला अशा पद्धतीने जोडायचा आहे। तर आता हा पॉइंट जो आलेला आहे, आता आपल्याला दुसरा पॉइंटला अशा पद्धतीने डाट मायनस करायचा आहे। तर पहा ह्याच्या खाली अर्धा इंच सोडून आपल्याला इथून 1.25 इंचाला एक पॉइंट करून घ्यायचा आहे व ही रेष थोडीशी लांब अशा पद्धतीने मारायची आहे। म्हणजेच आपला ही डाट मायनस होईल। म्हणजे इथं येणारी जी क्रीज होती ती आपोआप क्रीज मायनस होते। तर आता ही जी रेष मारलेली आहे त्या ही रेषेचं मेजरमेंट घ्यायचं आहे। पहा ही रेष किती आहे, तर इथे पहा किती आलेलं आहे, अगदी करेक्ट माप पाहायचं आहे। तर इथे 5.6 इंच आलेलं आहे। तर इथेही आपण बरोबर 5.6 इंचला एक पॉइंट करून घ्यायचा व इथे एक खूण करून घ्यायची, म्हणजेच हा भाग आपला वाढलेला आहे। तर हा जो भाग वाढलेला आहे तिथे आपण अशा पद्धतीने एक रेष ओढायची आहे व इथून आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। तर हा जो झाला तो हा आपला मायनस झालेला भाग झाला। म्हणजे आपलं हे पूर्ण सगळं मायनस होणार आहे, इथून हे सर्व मायनस होणार आहे। आता इथूनही काही भाग मायनस करावा लागेल। का करावा लागेल, तर कारण अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज जोडलात तर तुमचा ब्लाउज पूर्ण शोल्डर मधून पडेल। त्यासाठी काय करायचं की इथं जितकं अंतर आलेलं आहे, आता इथे पहा किती अंतर आलेलं आहे, एक रेषेला 2 रेषा कमी, म्हणजे 1 इंचाला 2 रेषा कमी आहेत। इथेही आपण त्याच पद्धतीने 1 इंचाला 2 रेषा कमी अशा पद्धतीने पॉइंट करून घ्यायचा आहे एक व सरळ रेषा आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता पुन्हा आपल्याला पाव इंच कमी करावं लागेल, म्हणजे 0.25 1 इंचातला चौथा भाग कमी करावा लागेल। तर तो का करायचा, कारण ज्या वेळेला तुमचा गळा हा डीप असतो, म्हणजेच 6 इंचाच्या पुढे असेल तर तुम्हाला इथून पाव इंच मार्जिन कमी करायचे असते। त्यामुळे तुमचा जो गळा आहे तो अगदी परफेक्ट बसतो, जास्त कमी होत नाही। तर त्यासाठी इथे पाव इंच पुन्हा एकदा एक रेष आखून घ्यायची आहे व आता इथे भाग पहा थोडासा उठल्यासारखा म्हणजेच वरती आल्यासारखा वाटतो, त्यासाठी पुन्हा एक पाव इंचाची इथे खूण करून घ्यायची व अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। म्हणजेच तुमचं अगदी व्यवस्थित शोल्डरला ब्लाउज बसेल।
इथून घेतला तर पुन्हा शोल्डर लूज वाटेल, त्यासाठी थोडंसं खाली पाव इंचाला आकार घेऊन पुन्हा एक आकार द्यायचा आहे. तर हेही आपल्याला मार्जिन कमी करायचं आहे, म्हणजेच हे आपलं मायनस होणार आहे. तर हे एवढं मायनस करून आपण मार्जिन का टाकतो, तर का टाकतो असं तुम्हाला वाटत असेल तर हे टाकल्यामुळं काय होतं की तुमचा हा जो भाग आहे तो मुंड्याचा आकार अगदी परफेक्ट मिळतो. आता पहा हे आपलं मायनस होतं, हे मायनस झाल्यामुळं जो हा आकार आहे तो तुम्हाला अगदी परफेक्ट समोरच्या भागाला फिटिंगचा व अगदी व्यवस्थित न क्रीज येता अगदी व्यवस्थित बसतो. तर हे झालं आपलं प्रिन्स कटोरीचं माप. तर हे माप आपल्याला पुन्हा कटिंग करून कशा पद्धतीने इथे आकार द्यायचा असतो ते आपण पुढच्या भागात पाहूया. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करण्यापेक्षा चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भरपूर महिलांना मदत होऊ दे की फॅशन डिझायनरचे क्लास नेमके कसे असतात, फॅशन डिझायनरची मापं नेमकी कशी असतात. कारण मराठी महिलांना जास्त करून सर्व फॅशन डिझायनरचे जे क्लास आहेत ते हिंदीतून व इंग्लिशमधून असतात. पण मराठीतून तुम्हाला जर फॅशन डिझायनर घरात बसून जर शिकायला मिळत असेल तर तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा असं मला वाटतं. तर हा व्हिडिओ तुम्ही भरपूर जणींना शेअर करा व परफेक्ट मार्जिन तुम्ही टाकून मापे ब्लाऊज अगदी परफेक्ट शिका. कारण कितीही ब्लाऊज शिवलात तर तुम्ही शोल्डरमध्ये उतरतो, फिटिंगला बरोबर बसत नाही, निम्म आयुष्य गेलेलं आहे पण ब्लाऊज बरोबर बसत नसेल तर तुम्ही ही मेजरमेंट एकदा तुम्ही तपासून पहा, एकदा तुम्ही याचा अभ्यास करा. माझ्या पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला शिकवलेलं आहे की कशा पद्धतीने मापं टाकायचे असतात, त्याचा अभ्यास घ्या. पहिल्या दिवसापासूनची माझे क्लासेस पहा, म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत जे काही झालेलं आहे ते तुमच्या लक्षात येईल. तर मी आज इथे व्हिडिओ थांबते कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. पुढच्या भागात आपण हेच जे आहे ते मायनस करून आपल्याला प्रिन्सचा आकार कशा पद्धतीने द्यायचा असतो ते पाहूया व मग आपण पुढचा भाग पाहूया, पाठीमागचा भाग पाहूया. तर थँक्यू.